इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमधील बहुचर्चित महिला लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणे, गुंगीचे औषध देणे, अघोरी कृत्य केल्याच्या आरोपाखाली खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी अत्यंत सराईत असून तो तपासात सहकार्य करत नाही. पीडितेला देण्यात आलेले गुंगीचे औषध आणि गोळ्या त्याने कुठून मिळवला याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच पीडितेच्या आईवडिलांच्या आधार कार्डचा गैरवापर करून त्याने कोणते कटकारस्थान रचले याचा देखील सखोल तपास करायचा आहे. आरोपी हा मास्टरमाइंड असून या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का हे समोर येणे गरजेचे आहे, असे ॲडव्होकेट बागडे यांनी नमूद केलं आहे. दुसरीकडे आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला आहे. आरोपी यापूर्वी 14 दिवस पोलीस कोठडीत होता. त्या सर्व खुलासे झालेले आहेत. अद्याप आम्हाला FIR ची प्रत मिळालेली नाही असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. तपासी अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात अनेक पीडित महिलांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आरोपीने पीडितांवर अघोरी प्रयोग केल्याचा संशय असून त्या दिशेने तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खरातच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. सदरचा गुन्हा हा संवेदनशील आणि लैंगिक अपराधाचा आहे. या गुन्ह्यामध्ये आम्ही बाजू मांडलेली आहे आणि त्यावरून आरोपीचा आम्हाला 7 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. न्यायाधीश यांनी विचारणा केली असता आरोपी खरात याने स्वतः काही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आता खरात याला दिलेल्या 8 एप्रिलपर्यंतच्या पोलीस कोठडीत आणखीन काय समोर येते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.